शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय, पायाभूत सुविधा, मेट्रो, युवक, शेतकरी, उद्योग व प्रशासनासाठी निर्णायक। 27 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाशी संबंधित सर्व क्षेत्रांचा विचार करून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। या बैठकीत विशेषतः मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प, युवकांचे रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योगांचे सुलभीकरण आणि प्रशासनिक सुधारणा यावर भर देण्यात आला। मुंबई व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पाला मंत्रिमंडळानं तत्वतः मंजुरी दिली। या मेट्रो मार्गामुळे दोन्ही विमानतळांदरम्यानचा प्रवास वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे। राज्यातील युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी नवीन प्रशिक्षण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि आधुनिक कौशल्य केंद्रांमार्फत उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यामुळे युवकांना प्रत्यक्ष रोजगारक्षम बनविण्याचा उद्देश आहे। MSME क्षेत्रातील उद्योजक आणि शासकीय काम करणाऱ्या कंत्राटदारांना दिलासा देण्यासाठी प्रलंबित देयकांचा तात्काळ निपटारा होईल अशी आर्थिक व्यवस्था लागू करण्याचा निर्णय झाला आहे। धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला। या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे। उद्योग आणि पायाभूत प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींच्या भाडेपट्ट्यांबाबत सुलभ धोरण राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलेला आहे। राज्याच्या ताब्यातील शत्रू संपत्तींच्या व्यवहारांबाबत सुलभता आणण्याचा निर्णयही घेण्यात आला। त्यामुळे प्रशासकीय अडथळे कमी होतील, व्यवहार पारदर्शक होतील आणि शासनाच्या मालमत्तांचं व्यवस्थापन अधिक परिणामकारक होईल। यासोबतच प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी विविध विभागांतील प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्याचे निर्णय घेण्यात आले। डिजिटल सेवा, वेळबद्ध निर्णय प्रक्रिया आणि पारदर्शकतेवर विशेष भर देण्यात आला। परिणाम म्हणून या सर्व निर्णयांमुळे मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा मजबूत होतील, मेट्रो प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ होईल, युवकांना रोजगाराच्या संधी वाढतील, शेतकरी व ग्रामीण भागाला आर्थिक आधार मिळेल। सोशल मीडिया सारांश म्हणून 27 जानेवारी 2026च्या मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो प्रकल्पास मंजुरी, युवकांसाठी रोजगार व कौशल्य प्रशिक्षण, कंत्राटदारांना आर्थिक दिलासा, शेतकरी सूतगिरणीचं पुनरुज्जीवन, उद्योगांसाठी जमीन धोरण, सुलभता आणि प्रशासनिक सुधारणा असे सर्वंकष निर्णय घेण्यात आले असून हे निर्णय महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत।